एका गावात हरिशेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत असतो, जो अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावाचा असतो. अतिशय मेहनतीने त्याने आपला व्यापार नावारूपाला आणलेला असतो. गावात सगळे त्याला मान सन्मान देत असतात. गरजेच्या वेळी त्याच्याकडून सल्ला घेत असतात. हरिशेठही मोकळ्या मनाने सर्वांची मदत करत असतो. हरिशेठकडे अनेक वर्षांपासून रघुराम नावाचा एक गरीब नोकर काम करत असतो. रघुरामही हरिशेठसारखाच प्रामाणिक आणि कष्टाळू असतो. अनेक वर्ष हरिशेठकडे काम करूनही तो कधीच त्याच्याकडून वायफळ अपेक्षा करत नाही. जे मिळेल त्याच्यात तो नेहमी खुश राहत असतो. हरिशेठही रघुरामच्या कामावर अतिशय समाधानी असतो. अनेक वर्षांपासून त्याने रघुरामला आपल्या घरीच ठेवून घेतलेलं असतं. हरिशेठला एक मुलगा असतो, जो अतिशय हुशार असतो. हरिशेठने त्याला योग्य ते शिक्षण दिलेलं असतं. आता मोठा होऊन तो हरिशेठला त्याच्या व्यवसायात मदत करत असतो. मुलगा वयात आला हे बघून हरिशेठ आपल्या मुलाचं एका चांगल्या घरातल्या मुलीशी लग्न लावून देतो. हरिशेठला वाटत असतं आपलं सगळं जीवन अतिशय आनंदात गेलं. आता सगळा व्यवसाय मुलाच्या ताब्यात देऊन आपण मुक्त व्हावं. पण नियतीच्या मनात वेगळंच काही लिहिलेलं असतं. एकदा हरिशेठचा मुलगा त्याच्या नवीन पत्नीसोबत आपल्या खोलीत झोपलेला असतो. त्या रात्री त्याच्या बायकोला झोप येत नसते. दरोडेखोरांची भीती असल्याने हरिशेठचा मुलगा आपल्या उशाशी नेहमी एक कुऱ्हाड घेऊन झोपत असतो. सहज चाळा म्हणून त्याची बायको ती कुऱ्हाड आपल्या हातात घेऊन पाहू लागते. तितक्यात एक उंदीर तिथून धावत जातो. उंदराला पाहून बायको घाबरते. घाबरल्याने ती कुऱ्हाड तिच्या हातातून सरळ तिच्या नवऱ्याच्या मानेवर पडते. क्षणार्धात हरिशेठच्या मुलाचं धड डोक्यापासून वेगळं होतं. आपल्या हातून आपल्या नवऱ्याचा खून झालेला पाहून हरिशेठची सून जोरजोरात रडायला लागते. तिचा आवाज ऐकून घरातले सगळे तिथे जमतात. आपला मुलगा कसा मेला हे हरिशेठ आपल्या सुनेला विचारतो तेव्हा ती अतिशय घाबरून जाते. तिला वाटतं आपण खरं सांगितलं तर आपल्याला शिक्षा मिळेल, म्हणून ती म्हणते हा खून रघुरामने केला आहे. मला जाग आली तेव्हा माझा नवरा आधीच मेलेला होता, पण मी रघुरामला खोलीतून बाहेर जाताना बघितलं. ते ऐकून रघुरामला फार मोठा धक्का बसतो. तो हरिशेठला सांगू लागतो की मी खून केला नाही, मी निर्दोष आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. हरिशेठलाही वाटत असतं की रघुराम निर्दोष आहे, तो असं काही करणार नाही, त्याने खून केला नसावा. पण आपल्या सुनेवर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याच्याकडे काहीही पर्याय नसतो. तो रघुरामला पोलिसांच्या हवाली करत नाही, पण त्याचा एक पाय तोडून टाकतो आणि त्याला आपल्या घरातून हकलून देतो. लंगडत लंगडत रघुराम गावोगावी भटकत राहतो. त्याला कळत नसतं की आयुष्यभर आपण प्रामाणिकपणे वागलो, कधीच कोणाला फसवलं नाही, लुबाडलं नाही. मग आपल्याच सोबत असं का व्हावं? आपल्या उत्तराच्या शोधात तो एका साधूच्या आश्रमात पोहोचतो. साधूला म्हणतो, मी जन्मभर माझ्या मालकाची सेवा केली, त्याच्याशी कधी वाईट वागलो नाही, त्याला कधी फसवलं नाही, मग माझ्यासोबत असं का झालं? साधू अतिशय हुशार असतो. त्याच्याकडे कोणाच्याही मागच्या जन्मात डोकावून पाहण्याची अलौकिक शक्ती असते.
तो क्षणभर डोळे बंद करतो आणि रघुरामला म्हणतो, बाळा, हे सगळं तुझ्या मागच्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. गेल्या जन्मी तू एक साधू होता. हरिशेठची सून एक गाय होती आणि त्याचा मुलगा कसाई होता. एकदा कसाई मागे लागलेला पाहून ती गाय तुझ्या समोरून धावत गेली. तिच्या मागे तो कसाई धावत आला आणि त्याने गाय कुठे गेली असं तुला विचारलं. तू गाय गेली त्या दिशेला बोट दाखवलंस. कसाईने त्या दिशेला जाऊन त्या गायीला मारून टाकलं. तितक्यात तिथे एक सिंह आला आणि त्याने कसाई आणि गाय दोघांनाही खाऊन टाकलं. या जन्मी ती गाय म्हणजे हरिशेठची सून, तर तो कसाई म्हणजे हरिशेठचा मुलगा होय. कसाईचा जीव घेऊन गायीचा बदला पूर्ण झाला. तो बदला पूर्ण व्हावा म्हणूनच ह्या जन्मी त्यांना एकत्र आणलं गेलं आणि ती हत्याही एकासारख्याच हत्याराने झाली. तू कसायाला दिशा दाखवलीस म्हणून या जन्मी तुझा पाय तुटला आणि त्या सिंहाचा जन्म हरिशेठला मिळाला. तुझ्यासोबत जे झालं त्यात तुझाच दोष आहे, कोणा दुसऱ्याचा नाही. त्यामुळे आता सुखाने तुझं जीवन व्यतीत कर. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा मला नक्की कळवा. आणि हो, कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.